नमस्कार. आज एका विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना. होय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर महाराष्ट्रातील दलित समाजाला केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्यांदा प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. रामदास आठवले आता समाज कल्याण राज्यमंत्री म्हणून त्यांच्या कामाची सुरुवात झालेली आहे. आणि या सुरुवातीलाच त्यांनी आरंभी IBN लोकमतला आपण वेळ दिली, याबद्दल मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तुम्हाला धन्यवाद देतो. आणि पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो की इतकी महत्वाची घटना घडलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर पहिल्यांदा महाराष्ट्रातील दलित समाजाला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक पॅन्थर आता दिल्लीत गेलेला आहे. म्हणजे तुमचा जो प्रवास आहे तो आम्ही पाहिलेला आहे. सांगलीतून मुंबईत आलेला पॅन्थर, सिद्धार्थ हॉस्टेलमधून समाज कल्याण मंत्री झाल्यानंतर मंत्रालयात, महाराष्ट्राच्या मंत्रालयात गेलेला पॅन्थर, आणि आता संविधान ते संसद, असा जो तुमचा प्रवास आहे त्या प्रवासाबद्दलच मला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल. नाही, आता महेश एकतर फार चांगली आठवण करून दिलीस की बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि बाबासाहेबांच्या नंतर मंत्री झालेला आहे हा पॅन्थर. तर एकतर मला ती संधी मिळाली कार्यकर्ता म्हणून. जसं मी काम करत राहिलो सिद्धार्थ हॉस्टेल पासून ते महाराष्ट्राच्या मंत्रालयापर्यंत, महाराष्ट्राच्या मंत्रालयापासून ते लोकसभेपर्यंत, नंतर राज्यसभेपर्यंत, आणि त्यानंतर मग आता मंत्रिपदावर आरूढ होण्याची संधी मला मिळाली. समाज कल्याण खात्यासारखं एक खातं नरेंद्र मोदी यांनी मला दिलेलं आहे आणि ज्या खात्यावर माझं प्रेम आहे. हे जे खातं आहे हे खातं, तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा समाज कल्याण खातं, महाराष्ट्रामध्ये मी 5 वर्ष या खात्याचा मंत्री होतो आणि त्यामुळे समाज कल्याण खातं जे आहे सर्वांना एकत्रित आणणारं खातं आहे. काही योजना तर आहेतच आहेत, परंतु मी ते दिल्लीमध्ये सांगितलं की सामाजिक न्यायाबरोबर मी सगळ्यांना आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मला प्रचंड आनंद आहे की म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर त्या जागेवर किंवा त्या मंत्रालयामध्ये जाण्याची संधी आपल्याला मिळते. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचे महामानव. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्हाला कोणी विचारलं नसतं, अशा पद्धतीची परिस्थिती होती. बाबासाहेबांनी आम्हाला शक्ती दिली, ताकद दिली, कॉन्फिडन्स दिला, शिक्षण दिलं, सत्ता दिली. जर बाबासाहेब नसते तर महेश माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबात आलेल्या कार्यकर्त्याला अजिबात काही मिळालं नसतं. बाबासाहेबांची प्रेरणा, त्यांचा निळा झेंडा, त्यांची चळवळ, त्यांचा रिपब्लिकन पक्ष, हे सगळं घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या मुळेच मला ही संधी मिळाली आणि म्हणून मी बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करणार. बरोबर. काय तुमच्या समोर असे महत्वाचे जे प्रश्न आहेत? आता महाराष्ट्रातील जो मागासलेला वर्ग आहे त्या वर्गाचे अनेक प्रश्न आहेत. शिक्षणापासून तर रोजगारापर्यंत अस्तित्वाचे जे प्रश्न आहेत, या अस्तित्वाच्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी किंवा त्यावर तोडगा काढण्यासाठी तुमच्या डोळ्यासमोर काय योजना आहे? आता माझ्या डोळ्यासमोर हेच आहे की आता एकतर मला समाज कल्याण खात्याचा मंत्री बनण्याची संधी मिळालेली आहे आणि तुम्हाला देश पातळीवर काम करण्याची संधी आहे. आणि मला फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशाचे जे सर्व राज्य 29-30 राज्य जे आहे त्या राज्यामध्ये जाऊन मला काम करण्याची संधी मिळालेली आहे. एक तर हे जे मंत्रालय, हे मंत्रालय दलितांचं, गोरगरिबांचं इम्पॉवरमेंट वाढवणारं मंत्रालय आहे. हे मंत्रालय देशातल्या 125 कोटी लोकांचं मंत्रालय आहे. स्कीम या काही लिमिटेड लोकांसाठी असतील, परंतु समाजामधला जो भेदभाव आहे, समाजामधली जी जाती व्यवस्था आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातला समतावादी भारत उभा करणं, सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित करणं, हे या खात्याचं मूळ अशा पद्धतीचं उद्दिष्ट आहे. आणि त्यामुळे मी नक्की हा प्रयत्न करणार आहे की ज्या विविध योजना तर आहेतच आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नाही आहे अशा विद्यार्थ्यांनाही जास्त स्कॉलरशिप देऊन त्यांना भाड्याने घर घेऊन त्या ठिकाणी त्यांना काय मदत करू शकतो का, या संबंधामध्ये आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या काही आश्रमशाळा आहेत, काही NGOज आहेत, वेगळ्या पद्धतीचं काम करणाऱ्या, समाज प्रबोधनाचं काम करणाऱ्या अशा NGOना मॅक्झिमम मदत करण्याची भूमिका माझी राहणार आहे. त्यामुळं बघूया, अजून मी त्याचा अभ्यास करतो आहे. जवळजवळ 6-6.5 हजार कोटीचे बजेट आहे. बरोबर. पण हे बजेट कसं वाढेल या दृष्टिकोनातून मी प्रधानमंत्र्यांशी बोलून मी प्रयत्न करणार आहे.
त्याचबरोबर या ठिकाणी जवळजवळ 2800 कोटी रुपये प्रत्येक वर्षाला स्कॉलरशिपसाठी जातात. तर ती स्कॉलरशिप महाराष्ट्रामध्ये अलीकडे काही फारशी मिळाली नाही. अशा बऱ्याच पद्धतीच्या तक्रारी. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही. हा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात आंदोलनं झालेली आहेत, त्या विविध मागण्या मांडल्या गेलेल्या आहेत. नाहीतर मी अधिकाऱ्यांशी विचारलं, मी जी पहिली बैठक चार्ज घेत असताना जी बैठक झाली त्याच्यामध्ये मी त्यांना प्रश्न विचारला, का असं होतंय. त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून प्रस्ताव येत नाहीत. ओके. म्हणजे वेळेवर कोणत्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थी आहेत, त्यांची व्हॅलिडिटी असणार सर्टिफिकेट. तर ही सगळी जी माहिती आहे, ही सगळी माहिती जोपर्यंत आमच्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही स्कॉलरशिप मंजूर करू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी आता या आठवड्यामध्ये सोमवार किंवा मंगळवारी आपल्या अधिकाऱ्यांशी बडोलेंची चर्चाही करणार आहे आणि वेळेवर त्या ठिकाणी प्रस्ताव पोचवणं अत्यंत आवश्यक आहे. पण आता मी तिथं खात्याचा मंत्री असल्यामुळं मॅक्झिमम मदत कशी करायची या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे. महेश, आपण मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. विशेषतः तुम्ही ज्या सांगली भागातून आलेला आहात तिकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. काय तुमच्या आठवणी आहेत या सगळ्या? नाही, आठवणी म्हणजे आता एकतर मी एक खालच्या ग्रासरूट मधून आलेला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे लोकांचं प्रेम जे आहे ते प्रेम एखाद्या कार्यकर्त्यावर त्यांनी जर विश्वास ठेवला तर तो कार्यकर्ता किती विद्वान आहे, तो कार्यकर्ता किती पुस्तकं लिहिलेला आहे, तो कार्यकर्ता काय आहे. तर या सगळ्या बाबींचा विचार न करता लोक प्रचंड प्रेम करतात. मी पॅन्थरच्या काळापासून पाहिलेलं आहे की माझ्या सभांना रात्री 2 वाजली, 3 वाजली, 4 वाजली तरी लोक थांबायचे. काही सभा तरी म्हणजे अशा व्हायच्या की माणसं रात्री 2, 3, 4 वाजता वाट बघून बघून जाऊन झोपायची आणि ती झोपली की मी जाऊन त्यांना उठवायचो. मी आपल्या बरोबर नामांतराच्या सभा कव्हर केलेल्या आहेत. मला ठाऊक आहे, रात्री उशिरापर्यंत लोक ताटकळत असायचे वाट. हा, तर म्हणजे लोकांनी प्रेम केलेलं आहे. आज लोक माझ्यावरती प्रेम करतात एक कार्यकर्ता म्हणून, मित्र म्हणून. आणि म्हणूनच अनेक लोक माझे आहेत, म्हणजे मित्र तुमच्यासारखे लोक माझ्या पाठीमागे उभे राहिले. अनेक माझी आई तर एकदम माझे वडील तर मी 6 महिन्यात असताना वारले होते आणि माझी आईने मला सांभाळलं. माझी आई शेतामध्ये खुरपण करायची, शेतामध्ये काम करायची आणि आईने मग मोठ्या प्रमाणामध्ये हे ठरवलं होतं की माझ्या मुलाने मोठं झालं पाहिजे आणि त्या पद्धतीनं मला माझ्या आईचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहिला, बाबासाहेबांची मुंबईची प्रेरणा माझ्या पाठीमागे राहिली. आणि लग्न झाल्यानंतर माझी मिसेस, मी काही तिला फारसा वेळ देऊ शकत नाही, माझा दौरा बिझी असतो, तर तरी ती काही तक्रार काही करत नाही, कारण मी तिचं काय ऐकत नाही असं नाही आहे. परंतु माझे दौरे, मी आज सकाळी आलो की लगेच संध्याकाळी जातो, आज आलो की उद्या जातो, 2 दिवस जातो, 3 दिवस जातो, परत एका दिवस येतो, तरी तिची काही तक्रार नसते. तिला माहित आहे आपला नवरा किती बिझी आहे ते. म्हणजे ती हे समजते की हा माझा नाही नवरा, तर हा आहे नेहमीच फिरणारा भवरा. त्यामुळं ती काही तक्रार करत नाहीये. पण ठीक आहे, तर तिचंही मला चांगलं योगदान आहे आणि कार्यकर्त्यांचं तर भरपूर माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे मी मंत्री झाल्यानंतर गावागावात मला फोन आले, कार्यकर्त्याचा फोन आला, त्याची बायको म्हणायची मला 2 मिनिटं साहेबांना बोलायचं आहे. ती म्हणायची आम्हाला फार मोठा आनंद झालेला आहे. सर्वसामान्य लोकांचे मला फोन आले, अनेक लोक भेटले आणि लोकांनी प्रचंड अशा पद्धतीचा उत्साह जो आहे तो माझ्या मंत्रिपदानंतर व्यक्त केलेला आहे, साजरा केलेला आहे. तुम्ही आता सीमा वाहिनींबद्दल बोलत होता. आता गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे, ती म्हणजे सैराट सिनेमाची. तुमचं लग्न सुद्धा तसंच आंतरजातीय होतं. तर त्यावेळेसची ती जी सगळी परिस्थिती होती, आपल्या लग्नानंतर जे वातावरण निर्माण झालेलं होतं आणि त्यानंतरचा तुमचा सगळा जीवन प्रवास, याच्याबद्दल काय सांगाल का तुम्ही? नाही, तर मी तर म्हणजे सैराट चित्रपट बघितला होता सोलापूरमध्ये आणि नागनाथ मंजुळेंनी त्याचं जे डायरेक्शन आहे, प्रोड्युसर आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी काम तिथे त्या ठिकाणी पिक्चर काढलेलं आहे. आणि सैराट बघण्यापूर्वीच मी वैराट होतो. म्हणजे सैराट जो चित्रपट आहे, आमचं जीवन हे सुद्धा आता सैराट सारखंच आहे. आणि माझं लग्न माझ्या पत्नी बरोबर ब्राह्मण समाजाच्या झालं. पण जर माझं म्हणजे जो सैराट मधला जो एंड आहे, तर त्या ठिकाणी दोघांनाही अत्यंत प्लॅनिंगने त्या मुलीचे पाटलाच्या घरातले लोक 4 त्या ठिकाणी येतात
आणि ते काहीतरी आम्ही स्वागत करण्यासाठी आलेलो आहोत, तुमचं अभिनंदन करण्यासाठी आलेलो आहोत, तुम्हाला साडी चोळी आणि कपडे घेऊन आलेलो आहोत, मुलाला अंगड टोपडं घेऊन आलेलो आहोत, म्हणून ते शांतपणे येतात आणि त्यात दोघांचाही मर्डर करतात. तर जर माझ्यावर जर अशा पद्धतीचा प्रसंग आला असता तर त्यांना मी माझ्या गावात येऊ ते दिलं नसतं, किंवा मी हे ओळखलं असतं की हे सगळे प्लॅनिंगने झालेले आहेत. आणि ठीक आहे, म्हणजे आता एकतर विषय अत्यंत चांगला आहे सैराटमधला, इंटरकास्ट मॅरेजला प्रोत्साहन देणारा, आणि हे सर्वांनी ओळखलं. हा चित्रपट मराठ्यांच्या विरुद्ध अजिबात नाही आहे, पाटलांच्या विरुद्ध अजिबात नाही आहे. उलट आता पाटलांनी त्याच्यातून बोध घेतला पाहिजे की समाज व्यवस्था बदलण्यासाठी मराठा दलित एकत्र आले पाहिजेत, मराठा महार एकत्र आले पाहिजेत, मांग एकत्र आले पाहिजेत, माळी एकत्र आले पाहिजेत. तर हे सगळं कुठंतरी, आणि ही जाती व्यवस्था ही निर्माण केलेली आहे माणसांनी, त्यामुळे तिचा अंत करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की सैराट पिक्चरनी लोकांना गंभीर केलेलं आहे आणि इंटरकास्ट मॅरेजला प्राधान्य दिलं पाहिजे असं माझं मत. आता मी जेव्हा भारत यात्रा काढली होती त्यावेळेला मी अनेक राज्यांना मी आवाहन केलेलं आहे की आपण ज्या जिल्ह्यामध्ये जास्त लग्न होतील त्या जिल्ह्याला 5 कोटी बक्षीस द्या, जो मुलगा मुलगी लग्न करेल त्यांना 5 लाखाची मदत द्या, आणि दोघांपैकी एकाला सरकारी नोकरी द्या. अशा पद्धती जर स्कीम अनाऊन्स केली तर हजारो तरुण एकत्र येतील, तरुण तरुणी, आणि मला वाटतं जाती व्यवस्था कमी होण्यासाठी त्याची चांगली मदत होऊ शकेल. आणि महेश एवढं सांगतो की मी ब्राह्मण जातीच्या मुलीशी लग्न केल्यानंतर तिचे सगळे नातेवाईक माझ्याकडे येतात. वा. आणि ते सगळे नातेवाईक, मी जरी बौद्ध असलो तरी ते काय मला ब्राह्मण समजत नाही आहे, परंतु ते माझ्या घरी येतात आणि त्यांना बरं वाटतं की एका चांगल्या कार्यकर्त्यासोबत आपल्या मुलीचं लग्न झालेलं आहे. त्यामुळे माझा अनुभव आहे तो असा आहे की माझ्या लग्नानंतर अनेक ब्राह्मण समाजाचे, अनेक म्हणजे तिचे सगळे नातेवाईक आहेत माझ्याकडे येतात आणि माझा चांगला रिस्पेक्ट करतात. बरोबर. आता आपण सिनेमाविषयीच बोलतो, त्यावरून मला तुम्हाला विचारावं वाटतं की तुम्ही जरी चळवळीत होतात पॅन्थरमध्ये आणि त्यानंतरच्या काळात सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये आल्यानंतर रिपब्लिकन ऐक्य चळवळ असेल सगळ्या ह्याच्यात, पण तुमचं सिनेमाचं प्रेम जे आहे ते अबाधित राहिलेलं होतं. तुम्ही सिनेमा सतत बघत असता, तर तो आता या सगळ्या गडबडीमधून कसा वेळ काढता त्याला? नाही, सिनेमा सगळे बघायला मिळत नाहीत, पण सिनेमा काय आहे हे मला ताबडतोब कळतं. सिनेमाचा विषय जो आहे तो विषय मला कळतो आणि त्या पद्धतीनंच मला हे असे जे आर्टिस्टिक फिल्म आहे ते मला जास्त आवडतात. गंभीर करणारी, समाजाला दिशा देणारे जे चित्रपट आहेत. आणि माझं मत असं आहे की हसत खेळणारा चित्रपट असावा, करमणूक करणारा चित्रपट असावा, परंतु त्याच्यातून लोकांना दिशा देणारा चित्रपट असावा. अंकुर होता, निशांत होता, नंतर आता आमचा फॅन्ट्री होता, नंतर हा सैराटात आलेला आहे. तर अशा, आणि सैराटने तर एवढं प्रचंड काम केलेलं आहे की 100 कोटीच्या वरती धंदा करणं, लोक एकदम आश्चर्यचकित झालेले आहेत की मराठी चित्रपटाला एवढी मोठी अशा पद्धतीची प्रसिद्धी मिळालेली आहे, पैसा मिळालेला आहे. त्यामुळे अशी चित्रपट आले पाहिजे असं माझं मत आहे. निश्चितच रामदास आठवले यांच्या बरोबर सुरू असलेली आपली ही दिलखुलास चर्चा अशी चालू राहणार आहे. पुन्हा एकदा भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर. दिलखुलास आठवले या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत रामदास आठवले यांच्याशी. रामदास आठवले म्हटले की त्यांची भाषणं, त्यांच्या कविता याची चर्चा होते. आपल्याला ठाऊक आहे की माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे गंभीर कवितांसाठी प्रसिद्ध आहेत, तर रामदास आठवले हे वेगळ्या पद्धतीच्या विनोदी कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. आपण अशीच यांची एक कविता आणि त्यांचं भाषण ऐकूया, ज्या भाषणाने गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धम्माल उडवून दिली होती आणि ते प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं तरुणाईमध्ये. काय ते भाषण आपण बघूया. मैं इन लोगों के साथ था 15, 16, 17 साल तक. मेरे पवार साहब बहुत अच्छे फ्रेंड थे, लेकिन अभी नरेंद्र मोदी जी मेरे बहुत अच्छे फ्रेंड हैं, आप भी मेरे अच्छे फ्रेंड हैं. मतलब हमेशा एक फ्रेंड के साथ दोस्ती करने से कुछ भी नहीं मिलता है. एक कोई नेता है वो मतलब नकल करने में बहुत ज्यादा एक्सपर्ट है,
और वो बोलता है कि भाई ये बेड़ू गुड़ी मारते हैं, लेकिन मेरी बेड़ू गुड़ी नहीं है, मेरी मतलब ढाने वाक की मेरी उड़ी होती है, ये मेरी मतलब बिबड़िया वाक की उड़ी होती है, और मेरी उड़ी अगर तेरे नरडे पर आ जाएगी तो क्या होगा देख ले। और मेरी आए और मेरी मत करो कोई भी नक्कल, मेरी कोई भी मत करो नक्कल, नहीं तो मैं कर दूंगा तेरा टक्कल। जब उद्धव ठाकरे जी ने मुझे बोला था कि तुम हमारे साथ आइए, तुमको डेप्यूटी सीएम मैं बनाऊंगा, मैंने बोला कि भाई आप ही सीएम बनते कि नहीं मुझे मालूम नहीं है, तो मैं कैसा बनूंगा। हम दोनों साथ में रहते थे तो हो सकता था, लेकिन आप अलग हुए, ये अलग हुए, तो मैं बोला कि अगर मैं डेप्यूटी सीएम के चक्कर में मैं तुम्हारे साथ आऊंगा तो फिर मतलब ये मुझे इधर भी कुछ नहीं मिलेगा, उधर भी कुछ नहीं मिलेगा। एक नेता बोल रहा था कि आठवले को डेप्यूटी सीएम बनाने का ऐलान जब मैंने सुना तब मुझे हंसी आई। अरे भाई तुमको काय के लिए हंसी आई, तुमको हंसी काय के लिए आई, लेकिन मैंने जब सुना था कि ये मुझे हंसी आई, ऐसा बोलने वाला जो नेता है वो नेता बोलता है कि मुझे महाराष्ट्र मेरे हाथ में दे दो, मैं सोना कर दूंगा। तू क्या सोना करेगा, नासिक का कोळसा किया और तू क्या सोना करेगा। नासिक में सत्ता दे दिया, वहां तो कुछ नहीं काम हुआ 2.5 साल में, और अभी बोलते हैं कि इनकी 4-5 सीटें आएगी, 5-6 सीटें आएगी, और ये बोलते मुझे मुख्यमंत्री करो। और जब मैंने सुना कि भाई मुझे मुख्यमंत्री करो ऐसा जब ये बोले तब मुझे रोने के लिए आ गया। ये ऐसा अगर मुख्यमंत्री मतलब बन जाएगा तो पूरा महाराष्ट्र का सत्यानाश होगा, महाराष्ट्र जलाने का काम ये करेंगे, बुझाने का काम अपने को करना होगा। हे भाषण खूप गाजलं होतं आणि या भाषणातून तुमचा जो राजकीय प्रवास तो सुद्धा दिसतो। तुम्ही पुरोगामी चळवळीतून आलेला, दलित चळवळ जी आक्रमक होती, विशेषतः तुम्ही पॅन्थरचे प्रतिनिधी आहात, पण त्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही शरद पवार आधी, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि आता नरेंद्र मोदी या सगळ्या सत्तेशी संबंधित असलेल्या मोठ्या लोकांच्या सावलीत गेला। म्हणजे जो पॅन्थरचा जो आक्रमक झंझावत होता तो सत्तेच्या सावलीत मवाळ होत जाताना दिसला, असा आक्षेप आहे तुमच्या विरोधात। तुम्ही कसं त्याला उत्तर द्याल? मला असं वाटतं की पॅन्थरची मुवमेंट जी होती ती पॅन्थरची मुवमेंट ही सत्तेकडे जाण्यासाठीच होती। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की दलितांचं, गोरगरिबांचं भलं करायचे असेल तर सत्ता मिळाली पाहिजे, सत्ता पाहिजे असेल तर निवडून आलं पाहिजे, आणि निवडून न येताही आपल्या मताच्या जोरावरती सत्ता मिळवली पाहिजे। त्यामुळे आता एक तर असं आहे की 90च्या त्या दशकामध्ये समाजाची मेंटॅलिटी त्यावेळेला अशी होती की रिपब्लिकन पक्ष किंवा पॅन्थरने काँग्रेससोबत जाणं अत्यंत आवश्यक आहे। कारण शिवसेना भाजपला जर हरवायचं असेल तर दोन्ही काँग्रेस पक्ष त्यावेळेला होता, त्या काँग्रेस पक्षासोबत शरद पवारांच्या सोबत जाणं अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यामुळे ते शरद पवारांच्या बरोबर दोस्ती मी केली, मी दोस्ती केली नाही, त्यांनी तर दोस्ती आपल्याशी केली। तर आता मवाळवरील झालो असं अजिबात नाही आहे। म्हणजे मला असं वाटतं की ठीक आता चळवळी जी असतात त्या चळवळी मोर्चे काढणं हे काम आपलं चालूच आहे, पण तरीही सत्ता मिळवल्यानंतर आपण शांत बसायचं, आपण काहीतरी हवेमध्ये जायचं अशा पद्धतीची सवय मला अजिबात नाही। मी एक चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे, ग्रासरूट मध्ये राहणारा कार्यकर्ता आहे, माझे पाय जमिनीमध्ये असतात। त्यामुळे मी जरी आता मंत्री जर झालो असलो तरी माझ्या डोक्यामध्ये असं काही कल्पना नाही की मी काहीतरी कोणी वेगळं आहे। मला आजी माणसं, सगळी माणसं भेटतात, मी त्यांना भेटत असतो, बोलतो, फोन मी डायरेक्ट उचलतो, म्हणजे मंत्रिपदासारखं मी काही वागत नाही आहे। त्यामुळे ठीक आहे, तर आपला जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे की शरद पवारांच्या सोबतही मी राहिलो, सोनिया गांधींच्या बरोबरही माझे संबंध चांगले होते, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबतही संबंध चांगले होते, पण मी काय त्यावेळेला त्यांच्यासोबत नव्हतो पॉलिटिकली। आणि आता मात्र नरेंद्र मोदींच्या सोबत मी आहे, त्यामुळं माझा जो अनुभव आहे तो अनुभव चांगलाच आहे। म्हणजे प्रत्येक नेत्याने माझा रिस्पेक्ट केलेला आहे आणि अशा पद्धतीनं, परंतु राजकारणात आल्यानंतर थोडंसं पुन्हा उलट सुलट बोलत राहणं म्हणजे मग आणि लोक मला म्हणणार की बघा यांना काही राजकारण कळत नाही। त्यामुळे मी जरी माझी भूमिका जर थोडी मवाळी असली तरी माझी भूमिका ॲडजस्टेबल आहे, आणि पण मी मवाळ अजिबात नाही। मी दलितांच्या प्रश्नावरती संघर्ष करणारा मी कार्यकर्ता आहे, मंत्री असलो तरी मी त्या दलितांच्यासाठी भांडणार आहे, काम करत राहणार आहे। नाही, आता आपल्याकडे एक मोठ्या प्रमाणात जी पुरोगामी चळवळ विकसित झाली,
या पुरोगामी चळवळीला खूप मोठा इतिहास आहे. आपल्या ज्या समाजसुधारकांनी महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आगरकर या सगळ्यांनी जी समाजमानाची मशागत केलेली होती, त्यातून विवेकवादी आणि पुरोगामी चळवळी महाराष्ट्रामध्ये वाढल्या, फोफावल्या. पण बाबासाहेब आंबेडकरांचं जे तुम्ही सत्ताधारी वर्ग बना हा जो त्यांचा संदेश होता, तो मात्र मायावतींनी उत्तर प्रदेशमध्ये प्रत्यक्षात आणून दाखवला. महाराष्ट्रात मात्र शकलं होत गेली आंबेडकरी चळवळीची. तुकड्या तुकड्यांमध्ये आंबेडकरी चळवळ विभागलेली दिसली. ती का एकत्र आलेली नाही? नाही, मला असं वाटतं की तुकड्या तुकड्यामध्ये ती विभागता कामा नाही. ज्यावेळेला आम्ही 90मध्ये सगळे एकत्र आलो त्यावेळेला मोठी ताकद होती म्हणजे ती सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारी ताकद होती ती. ताकद होती. आणि त्यावेळेला मग आमच्यामध्ये वाद सुरू झाला की काँग्रेस सोबत जायचं की जे जनता दलासोबत जायचं. तर माझं मत त्यावेळेला असं होतं की जनता दलाबद्दल मला रिस्पेक्ट आहे, व्ही.पी. सिंग बद्दल मला रिस्पेक्ट आहे, परंतु जनता दल हा महाराष्ट्रामध्ये तेवढा स्ट्रॉंग नाही. जर पक्षाची भूमिका जर शिवसेना भाजपला हरवण्याची असेल तर मग जनता दलासोबत जाऊन शिवसेना भाजपला हरवता येणार नाही. तर ऑटोमॅटिकली शिवसेना भाजप सत्तेवर येईल. म्हणून मी म्हणत होतो की काँग्रेससोबत जायला पाहिजे. तर आता हा वाद आमच्यामध्ये झाला, शकलं पुन्हा झाली, पुन्हा 95 मध्ये आम्ही एकत्र आलो, पुन्हा 3-4 वर्ष आम्ही एकत्र राहिलो, पुन्हा आमच्यामध्ये एका गटाचे 2 गट, 2 गटाचे 3 गट, 3 गटाचे 4 गट झाले. अशा पद्धतीची परिस्थिती झाली. तर आता मायावतीला सत्ता युपीमध्ये मिळण्याचं कारण हे आहे की कांशीराम यांनी अत्यंत चाणाक्षपणे, अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम सुरू केलं आणि आमचा हत्ती त्यांनी पळवला. त्यानंतर आता एक तर तिथं युपीमध्ये दलितांचं जे पर्सेंटेज 23-24% आहे. पण त्याच्या जोडीला सोशल इंजिनिअरिंग पण केलं ना त्यांनी. इतर जाती पण बरोबर घेतल्या त्यांनी ज्या आपल्याकडे नाही झाल्या. कारण हे सोशल इंजिनिअरिंग बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं. त्यांनी जे खुलं पत्र, ज्याच्या संकल्पनेवर रिपब्लिकन पक्षाची संकल्पना आहे, त्या खुल्या पत्रामध्ये तर स्पष्टपणे म्हटलेलं आहे ना की तुम्ही समाजाच्या सर्व घटकांना तुम्ही त्यामध्ये एकत्र घेतलं पाहिजे. पण आताची जी रिपब्लिकन पक्षाची चळवळ आहे ही दलितांमधल्या एका विशिष्ट घटका नवबोधांपुरतीच मर्यादित राहिलेली दिसते. असं ना, हा बरोबर आहे, म्हणजे तसं असेल. पण माझा जो गट आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये आमची मातंग आघाडी आहे, अल्पसंख्याक आघाडी आहे, मराठा आघाडी आहे, ब्राह्मण आघाडी आहे, अशा ओबीसी आघाडी आम्ही केलेली आहे. आम्ही प्रयत्न करतो आहोत. म्हणजे आपण म्हणताय ते बरोबर आहे. जर बाबासाहेबांचं सोशल इंजिनिअरिंग पुढे घेऊन जायचं असेल, त्यांच्या खुल्या पत्रातला आरपीआय जर आपल्याला पुढे चालू ठेवायचं असेल, तर मी भूमिका ही मांडलेली आहे की फक्त बौद्धांच्या ताकदीवर आपल्याला निवडून येणं शक्य आहे. बाबासाहेब आंबेडकर खुद्द 1952च्या निवडणुकीमध्ये याच भागातून हरले, जिथं आपलं ऑफिस आहे इथे. तर त्यामुळे बाबासाहेबांनी हा विचार केला की आपण राम मनोहर लोहियांना पत्र लिहूया आणि देशामध्ये काँग्रेसला पर्याय देणारा एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष असावा. अशा पद्धतीची त्यांची इच्छा होती, पण ती काही पूर्ण होऊ शकली नाही. पण जर कदाचित बाबासाहेब आंबेडकर आणि 8-10 वर्ष आपल्यामध्ये राहिले असते तर मी महेश तुला सांगतो की बाबासाहेब आंबेडकर या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकले असते. एवढी मोठी त्यांची ताकद होती, एवढं अट्रॅक्शन होतं. पण बाबासाहेब आंबेडकर हे 6 डिसेंबर 1956ला गेल्यामुळं आणि पुन्हा आरपीआय मध्ये त्यांच्या नंतर आरपीआय स्थापन झाला आणि आरपीआय मध्ये शकलं झाली, पण ती होऊ नयेत. जशी मायावतीला युपीमध्ये सत्ता मिळाली तशी महाराष्ट्रामध्ये आम्हाला सत्तेचा एखादा तुकडा मिळतो, त्याच्यावर आम्हाला समाधान मानावं लागतं. नसेल तर बाहेर जाऊन काय करता येत नाही. आम्ही 3री आघाडी केली रेडॉलोज, तेवढ्या लोकांनी मला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता पुढे काय करायचं अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह माझ्या समोर आहे. पण तुमच्यातले जे संघर्ष आहे, भांडण आहे, ते सतत समोर येत राहतात. आता जेव्हा तुम्ही मंत्री झालात तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी जे विधान केलं, आपण बघूया ते नेमकं काय विधान आहे. ते तुमच्याबद्दलच केलं त्यांनी. कोण रामदास आठवले मला माहित नाही बाबा. असे अनेक मंत्री आले आणि अनेक मंत्री त्या याच्यामध्ये मी बघितले. माझ्या 17 वर्षाच्या लोकसभेच्या कारकिर्दीमध्ये एकंदरीत 64 मंत्री आलेले आणि गेलेले बघितले. त्याच्यामुळे कोण मंत्री आलं गेलं त्याच्याशी आम्हाला काहीच फरक नाही. म्हणजे काय त्यांनी स्पष्टपणे म्हणतात कोण रामदास आठवले मला माहिती नाही. मंत्री असे किती येतात आणि जातात. नाही, ठीक आहे ना, ते म्हणतात ते बरोबर आहे. म्हणजे मंत्रिपदापेक्षा कार्यकर्ता आठवले म्हणून ते मला ओळखतात. मंत्री म्हणून त्यांनी ओळखायचं का नाही त्यांनी ठरवावं. परंतु मी प्रकाश आंबेडकरांना चांगलं ओळखतो. ते काय आहे त्याची मला चांगली कल्पना आहे. ते बाबासाहेबांचे नातू आहेत
आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूंनी मला न ओळखावं म्हणजे हे काही गोष्ट बरोबर नाही. पण ठीक आहे, ते मंत्री झाल्यानंतर ते काय करणार आहेत हे ते म्हणत असतील तर ते ठीक आहे, की मी काय करू शकतो हे मी नक्की तर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपापसातले वाद करण्यापेक्षा मला असं वाटतं की आम्ही सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर हे सिनियर लीडर आहेत, बाबासाहेबांचे नातू आहेत, माझ्यापेक्षा त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळं ठीक आहे, जर आपण सगळ्यांची इच्छा असते की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, पण माझी एकत्र येण्याची तयारी आहे, नेतृत्व कोणाला देण्याची माझी तयारी आहे. आणि तसं होत तुम्हीच नसेल- आपल्या आयबीएन लोकमतच्या जय भीम गोलमेज या कार्यक्रमामध्ये तुम्ही सांगितलं होतं की प्रकाश आंबेडकर जर नेतृत्व स्वीकारायला तयार झाले तर मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. हा, त्यांना तयार करा आपण. म्हणजे आयबीएन लोकमत जर तयार करत असेल तर हे लोकमत आहे, म्हणजे आयबीएनचं हे लोकमत आहे. तर हे लोकमत जर असं असेल तर माझी तयारी आहे, त्यांना पण पटवून द्या. आणि मी ओळखत नाही, मी काय अशा पद्धतीची स्टेटमेंट करून लिडरशिप वाढत नाही आहे. म्हणजे माणसाने मन मोठं करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जरी ते म्हणाले असले तरी त्यांच्याबद्दल मला आदर आहे. म्हणजे ते बाबासाहेबांच्या कुटुंबातले आहेत, आम्ही काय त्या कुटुंबातले नाही आहोत. आम्ही तर फार दूर. पण त्यांचं का राग आहे तुमच्यावर? त्यांनी तुमच्या घरासंदर्भात पण विधान केलेलं होतं की स्मारकासंदर्भात जर तुम्हाला स्मारकाचं एवढंच असेल तर तुम्ही तुमचा संविधान बंगला द्या, असं ते म्हणाले होते. नाही, म्हणजे मला असं वाटतं की त्यांना माझ्याबद्दल राग आहे. त्यांना माझ्याबद्दल राग आहे कारण माझ्या मनामध्ये दलितांच्या विद्रोहाची आग आहे. हो, मला नेहमीच दलितांच्या प्रश्नांची मला जाग आहे. दलितांच्या प्रश्नांची मला जाग आहे कारण मी ढाण्या वाघ आहे. क्या बात आहे. त्यामुळं ठीक आहे, तर ते जरी म्हणत असलेही तरी आता ते म्हणतात की आठवलेने माझा बंगला द्यावा. ठीक आहे, जर त्यांना माझा बंगला आवडला असेल तर बाळासाहेब आंबेडकरांना, आंबेडकर फॅमिलीला बंगला द्यायला माझी अजिबात काही हरकत नाही आहे. पण त्या बदल्यामध्ये राजघर मला ते देणार आहेत का ते? अरे हा खूप मोठा प्रश्न आहे. आपण या विषयावर बोलूया. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊया. रामदास आठवले यांच्या बरोबरची आपली ही चर्चा सुरूच राहणार आहे. पुन्हा एकदा भेटूया छोट्याशा मध्यंतरानंतर. दिलखुलास आठवले या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आठवले साहेब, तुम्ही आता अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. तुम्ही म्हणता की माझा संविधान बंगला जर प्रकाश आंबेडकरांना हवा असेल तर त्यांनी घ्यावा, पण मला राजगृह द्यावं. नाही, तर म्हणजे ते असं म्हणाले. आता राजगृह हे तर बाबासाहेबांचं निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व ते अनेक वर्षी ते त्या ठिकाणी राहिलेले आहे. आणि दादर सारख्या एरियामध्ये त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा बंगला घेणं आणि पुस्तकांसाठीच ते घर आहे. म्हणजे राजगृह म्हणजे खरं म्हणजे ग्रंथ भांडार म्हटलं ग्रंथ पाहिजे. भांडार आहे ते. आणि सर्व म्हणजे विद्वान असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचं जे अस्तित्व आहे ते त्या घरामध्ये आहे. त्यामुळे मला काय तो बंगला नको आहे. मी असं म्हणालो ते माझा बंगला मागतायत तर मग प्रकाश आंबेडकर तिथं राहतायत तर ते मला ते देणार आहेत का? मला म्हणतात तिथं झोपडीमध्ये जा. बाबासाहेबांचा प्रवास हा झोपडीपासून हा पक्क्या घराकडे, पक्क्या घरापासून बंगल्याकडे, अशा पद्धतीचा आपण आर्थिक उन्नती करा, स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वाभिमानाने जगा, ताटमानेनं जगा, हे जे बाबासाहेबांनी सांगितलं. आणि मी त्या दृष्टिकोनातून आता मी प्रयत्न केले आणि आता मी कसा तरी तेवढा बंगला मला बांधण्याची जर संधी मिळाली तर आता बाळासाहेब म्हणतात मी तर झोपडीमध्ये जायला पाहिजे. तर आता मला असं वाटतं की या पद्धतीनं चळवळीमध्ये काम होत नाही आहे. तर आता मी त्या आंबेडकर भवनच्या बद्दल फक्त एवढंच म्हणालो होतो की आता इमारत त्या ठिकाणी खिळखिळी झाली होती, तोडलेली आहे. तर आता त्या ठिकाणी कसं मिटवायचं ते बघा. नसेल तर मला काय त्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. आंबेडकर भवनमध्ये आंबेडकर फॅमिलीला 7-8 हजार फूट 10 फूट जागा किंवा काय द्या किंवा तिथं भांडत बसा. मला काय त्याच्याशी कर्तव्य नाही. माझं म्हणणं एवढंच होतं की त्या ठिकाणी जर 17 माळ्याची बिल्डिंग उभी राहत असेल, बाबासाहेबांची अशीच इच्छा होती, तर त्याला खीळ न घालता सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. त्यामुळं त्यांच्यावर, बाळासाहेबांवर आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये या ट्रस्टनी त्याचा विचार करावा. नसेल तर आता कोणती मेन कमिटी कोण आहे, चॅरिटी कमिशनरनी आधी द्यावी ती
कुणी इमारत बांधली पाहिजे आणि त्या पद्धतीने इमारत व्हावी. कोणता ट्रस्ट, कोण ट्रस्ट आहे, काय आहे, त्याच्याशी मला काही घेणं देणं अजिबात नाही आहे. आणि नसेल बांधायचं तर राहू द्या, परंतु जर त्याला राज्य सरकारने 60 कोटी रुपये ते दिलेले आहेत, या भांडणामध्ये ते पैसे मिळणार नाही तर ती इमारत उभी राहणार नाही. दादर सारख्या एरियामध्ये 17 माळ्याची बिल्डिंग उभी राहणं म्हणजे त्याला एक आंबेडकर भवन या नावाने त्याला फार महत्व राहणार आहे. म्हणून याच्यातून मार्ग काढावा असं आमचं म्हणणं आहे. तर नसेल तर वाद करत राहा, माझं काही त्याबद्दल म्हणणं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संस्था उभ्या केलेल्या होत्या, पीपल्स एज्युकेशन सोसायटी असेल किंवा मिलिंद महाविद्यालय असेल, या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून जास्त करून सर्व समाजातल्या तळागाळातल्या लोकांना शिक्षण मिळावं ही अपेक्षा होती. आता सिद्धार्थ विहार सुद्धा पडत आलेलं, हॉस्टेल सुद्धा तिथलं त्याची पण दुरावस्था तुमची, तुम्ही जिथे राहिला म्हणजे मुंबईत तुम्हाला ज्या जागेने आश्रय दिला ती जागा सुद्धा आता संकटात आहे. बोल म्हणजे सिद्धार्थ हॉस्टेल जे आहे ते सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये मी राहिलो, ते आमच्यासाठी चांगलं मेमोरेल असल्यासारखं होतं. पण महेश असं होतं की मी या सोसायटीचा चेअरमन झाल्यानंतर माझ्यासमोर म्युन्सिपाल्टीच्या लोकांनी तगादा लावला होता की ती बिल्डिंग एकदम धोकाळ्याला झालेली आहे आणि त्यामध्ये आणि काहीतरी हादसा झाला तर त्याची फार मोठी गंभीर त्याचा परिणाम होऊ शकेल. आणि म्हणून आता ते हॉस्टेल तोडलेलं आहे. पण आता या वादामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की त्या ठिकाणी अजून आम्हाला इमारत काय बांधता येत नाही, पण ती लवकरात लवकर तिथं हॉस्टेलची इमारत आम्ही उभी करणार आहोत. आणि देशभरातून, महाराष्ट्रातून येणारे जे काही विद्यार्थी आहेत मुंबईसारख्या ठिकाणी, त्या विद्यार्थ्यांना तिथं राहायला मिळालं पाहिजे. तुम्ही मंत्री होईपर्यंत सिद्धार्थ हॉस्टेलमध्येच राहिलेले आहात. मंत्री पदासाठीची शपथ घ्यायला तुम्ही सिद्धार्थ हॉस्टेलमधून कसे गेला होतात ते मी पाहिलेलं आहे, डोळ्यांनी बघितलेलं आहे. बरोबर आहे ना. मी तर ती तुमची ती मंत्री पदाविषयीची कविता जरा ऐकवा ना तुम्ही, मंत्री पदासंदर्भात जी कविता केली ती पहिलीच कविता आहे. नरेंद्र मोदी जी ने मुझे मंत्री पद दे दिया, नरेंद्र मोदी जी ने मंत्री पद मुझे दे दिया और मैंने जय भीम जय भारत का मैंने जय भीम जय भारत बोलकर शपथ लिया. नरेंद्र मोदी जी ने मुझे मंत्री पद दे दिया और मैंने जय भीम जय भारत बोलकर शपथ लिया. मैंने दिल्ली में बाबा साहब का नाम रोशन किया, मैंने दिल्ली में बाबा साहब का नाम रोशन किया और सारे देश को मैंने समता का संदेश दिया. क्या बात है. सारे देश को मैंने समता का संदेश दिया क्योंकि नरेंद्र मोदी ने मुझे मंत्रीपद दे दिया. क्या बात है. आता तुम्ही एकूण चळवळी संदर्भात बोलत असताना मला एक प्रश्न पडला, तो म्हणजे एकूण सगळी जी रिपब्लिकन चळवळ आहे ही गेल्या 2 दशकांपासून विघटनाच्या सगळ्या प्रक्रियेतून गेली. या सगळ्या प्रक्रियेत दुसऱ्या फळीतलं नेतृत्व जे उभं राहायला पाहिजे ते उभं राहताना दिसलं नाही. काय कारण आहे याचं? आता उभा राहण्याचं म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक पक्षामध्ये आता जो नेता असतो त्या नेत्याच्या नावाने पक्ष चालत असतो. आता दुसरा उभा राहिला असं म्हणता येणार नाही. आता आमच्या पक्षामध्ये तर जिल्ह्यामध्ये तेवढे मोठे कार्यकर्ते नेते उभे आहेत, कुणीच उभा राहिला असं म्हणता येणार नाही आहे. परंतु आता जो पक्ष आहे तो पक्ष तो नावाने चालणार, माझ्या नावाने माझा पक्ष चालणार. मी अध्यक्ष असलो आणि नसलो तरी आठवलेंचा गट किंवा आठवलेंचा पक्ष म्हणून चालणार आहे. बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष त्यांच्या नावाने चालणार आहे. योगेंद्र गवाडेंचा पक्ष त्यांच्या नावाने चालणार आहे. अशी परिस्थिती आहे. नेतृत्व उभं राहिलं असं म्हणता येणार नाही आहे. पण नेतृत्व उभं राहायचं असेल तर त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. म्हणजे कोणाला तरी हटवून लगेच याला करा आणि त्याला करा असं नेतृत्व उभं राहत नाही आहे. समाजाचं जे नेतृत्व असतं ते समाजाने ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आणि मग समाजातून जर आता हे सगळे नेते बदला आणि आम्हाला करा असं होत नाही. तर मी जसं काम करत राहिलो मी कधी नेता बनण्याचा हव्याची मला नव्हता, आजी मला तर नाही आहे. पण मला लोक समजतात मी ते नेता आहे. त्यामुळं तुम्ही सतत सांगता मी काम करत नव्हतो मंत्रिपदासाठी. ती एक कविता तुमची जी एका कार्यक्रमात तुम्ही ऐकवली होती त्याच विषयावर तुम्ही म्हटलं होतं की मी काम करत नव्हतो मंत्रिपदासाठी, मी लढत होतो दलित जनतेसाठी. ती ऐकवा ना, ती आहे का कविता तुमच्याकडे? नाही, आता म्हटली नाही आपण. अच्छा, नाही ते नाही मी बोललो नाही याच्यामध्ये. नाही.
हा, तर मी कधीच काम केलं नाही मंत्रिपदासाठी. हा. महेश, मी कधीच काम केलं नाही मंत्रिपदासाठी. मी नेहमीच उभा राहिलो दलितांच्या पाठी. मी कधीच काम केलं नाही मंत्रिपदासाठी. मी मी नेहमीच राहिलो दलितांच्या पाठी. मला लोक समजतात मी आहे घाटी. मला लोक समजतात मी आहे घाटी. पण माझ्या हातात नेहमीच राहिलेली आहे माझ्या भीमाची काठी. क्या बात आहे. माझ्या हातात नेहमीच राहिलेली आहे माझ्या भीमाची काठी. वा. ही भीमाची काठी घेऊनच तुमची चळवळ आतापर्यंत चालत राहिलेली आहे. पण आठवले साहेब, एक प्रश्न सतत दिसतो, तो म्हणजे नवीन मुलं जी आता तरुणाई, भारत हा सगळ्यात मोठा तरुण देश म्हणून ओळखला जातो. इथली 50% अधिक लोकसंख्या 25च्या खालची आहे, 60% अधिक लोकसंख्या ही 35च्या खालची आहे. तर ही जी तरुणाई आहे ही चळवळीत उतरताना दिसत नाही. म्हणजे तुमचा जो काळ होता त्या काळात सगळ्या चळवळींमध्ये तरुण मोठ्या प्रमाणात दिसायचे, म्हणजे सगळ्या विचारधारांमध्ये तरुण दिसायचे. आता ते तरुण हरवलेले दिसत आहेत सोशल मीडियाच्या ह्याच्यात, आणि त्या सोशल मीडियावर रामदास आठवले त्या तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत. नाही, तरुणाचं आपण म्हणताय ते बरोबर आहे की आता आमच्या तरुणांना आम्ही ऑर्गनाईज केलं त्यावेळेला मराठवाडा विद्यापीठ नामांतराची मुवमेंट होती. त्यावेळेला मंडल आयोगाची मुवमेंट आम्ही उभी केली. जमिनीवर भूमिहीनांना जमीन द्या ही मुवमेंट आम्ही सुरू केली. आणि त्यावेळेला तरुण प्रचंड प्रमाणामध्ये त्यामध्ये सहभागी व्हायचे. अलीकडे नवीन मॉडर्नायझेशन आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे, सोशल मीडिया आहे, मोबाईल आलेले आहे, फटाफट सगळं ते बघतात इकडे तिकडे. त्यामुळं मला असं वाटतं की तेवढ्या प्रमाणामध्ये अजूनही ते चळवळीत उभे ठाकत नाही आहेत. पण मी जर तसा प्रयत्न केला तर तरुण माझ्या मुवमेंटमध्ये येऊ शकतात. आणि आता आमच्या सभाना जर बघितलं तर मोठी गर्दी असते. माझं स्वागत करण्यासाठी तरुणांची फळी त्या ठिकाणी येते. पण तरी महेश, तू जो प्रश्न विचारलाय तो खरी गोष्ट आहे की नवीन सगळं बदलत आहे आणि त्यामध्ये तरुण मोठ्या संख्येनं सामील होत नाहीये. त्यांना सामील करण्याचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तरुणांच्या शिवाय देशाचा विकास होणार नाही, तरुणांच्या शिवाय देश पुढे जाणार नाही, देशाला इमेज प्राप्त होणार नाही. त्यामुळं नक्की मी या माझ्या मंत्रिपदाचा उपयोग जो आहे तरुणाईला कशा पद्धतीने अट्रॅक्ट करायचं. तरुणाईने जरी काय वैचारिक मतभेद असले तरी देश आपल्या डोळ्यासमोर ठेवून देशाच्या विकासासाठी मला काम करायचं आहे. आणि देशाचा विकास करायचा असेल तर माझा विकास होणं अत्यंत आवश्यक आहे. माझा म्हणजे माझा नव्हे, व्यक्तिगत जो आहे. आणि तो विकास करण्याच्या योजना कशा पद्धतीनं राबवायच्या यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ठिकठिकाणी जाऊन मी तरुणांच्या बैठका घेणार आहे, त्यांचे मेळावे घेणार आहे. आणि तरुण जर घरी एकत्र आले तरी जाती व्यवस्था जी आहे ही जाती व्यवस्था खिळखिळी होण्यासाठी, नष्ट होण्यासाठी, तिचा सत्यानाश होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे. म्हणून मी नक्कीच हा प्रयत्न महेश करणार आहे. निश्चितच आठवले साहेब, तुम्ही आज आलात आणि IBN लोकमत समोर तुम्ही तुमचे सगळे विचार मांडलेत. विशेषतः तुम्हाला जी जबाबदारी मिळालेली ही खूप मोठी जबाबदारी आहे. समाज कल्याण विभागाचं राज्यमंत्रीपद आपल्याला मिळालेलं आहे. त्या माध्यमातून तुमच्या हातून चांगलं काम व्हावं अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो. आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो तुम्हाला की आपण या कार्यक्रमात आलात आणि इथे मुलाखत दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. आणि आपण IBN लोकमत माझ्या पाठीचे नेहमीच राहिलेलं आहे. कारण माझ्या पाठीमागे नेहमीच राहिलेलं आहे IBN लोकमत. कारण माझं नेहमीच असतं भीममत. वा. आणि असा लोकमत आणि भीममत हे जर एकत्र आले तर मला असं वाटतं की आपण परिवर्तन करू शकतो. निश्चितच. आणि समाजाला जोडण्याचं काम करू शकतो. समाजातल्या ज्या चालीरीडी आहेत त्या चुकीच्या नष्ट करू शकतो आणि भारत बलशाली बनवू शकतो. त्यासाठी तुमचा प्रयत्न सुरू आहे. मला ही सत्ता मिळालेली आहे, मी तसा प्रयत्न करेन एवढंच सांगतो. जय भीम. जय. चला.